श्री स्वामी समर्थ. पैशाचा विषय निघाला ना, मला खूप बोलावंसं वाटतं. कारण का माझ्यासाठी म्हणजे पैशाची गोष्ट म्हणजे कोणताही विषय असेल ना, तर मला खूपच छान वाटतं बोलायला. कारण कसं होतं, पैसा हा खूपच महत्त्वाचा आहे. आपल्याला आयुष्य जगताना खूप महत्त्वाचा आहे पैसा. लोक म्हणतात पैसा एवढा महत्त्वाचा नाही किंवा पैशाला एवढी किंमत नाही किंवा सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण पैसा नसल्यानंतर काहीच गोष्टी आपल्याला करू शकत नाही आपण. आणि एवढा पण पैसा असा नाही की पैसा प्रत्येकाजवळ असतोच असं नाही. असतो बऱ्याच जणांकडे, भरपूर असतो, पण काही जणांच्या सवयी अशा असतात की तो लाखाचे 12,000 व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळं पैसा कसा वापरायचा ह्याचं ज्ञान खरंच पाहिजे, की पैसा किती वापरला पाहिजे. म्हणजे कसं, प्रत्येक वेळी मला बरेच जण असे नावं ठेवतात माझ्या ग्रुपमधल्या लेडीज ज्या आहेत, की तू सतत पैशाचा एवढा विचार करत का असतेस. कारण कसं होतं आहे, मी पहिल्यापासूनच असा विचार करत आले, अगदी म्हणजे शाळेतल्या वयापासून, की आमच्या घरचं असं वातावरण होतंच की वडीलच आमचे असं पहिल्यापासून पैसे व्यवस्थित वापरायचे, खर्च करताना व्यवस्थित खर्च खर्च करायचं नाही असं नाही, पण किती करायचे ह्याचं पण लिमिट पाहिजे. आपण जेवढं कमवतो त्यातले खर्च पण किती स्वतःसाठी किती केले पाहिजेत, घरात किती केले पाहिजेत. तर मी ह्या अशा गोष्टी की घरातल्या करते, की बऱ्याच वेळेला असं आपले पैसे कुठं खर्च होतात. तर आता आपले साड्या घेतल्या तर आपण ब्लाऊज वेगवेगळे घेत असतो, वेगवेगळे शिवत असतो. तर माझी एक सवय आहे की मी एकच ब्लाऊज असा कुठेतरी, आपले बरेच असे 2-3 कलर असतात की ते बऱ्याच साड्यांवर मॅचिंग होतात. मी हे ब्लाऊज जे आहेत ते गुलाबी, हिरवा, पिवळा हे असे काही निवडक कलर, हिरवा असे 4-5 कलर आहेत की ते साडीवर सगळ्या मॅचिंग होतात, ते मी घालते. मला असं काही लाज वाटत नाही, कारण पैशाचं काय महत्त्व असतं ते मला खूप म्हणजे पहिल्यापासूनच आहे. मी त्याला पैशाला खूप महत्त्व देते आणि त्याच्यात जपणुकीकडे जास्त लक्ष ठेवते. मला दिखावा करायला जास्त आवडत नाही. आपण कसं करतो, बऱ्याच जणांना असं पैसे खूप चांगलं महागडं काय काय घालून असं दिखावा करण्याकडे बरेच जणांचं लक्ष असतं. पण दिखावा करण्यापेक्षा, पैसे दिसण्यापेक्षा पैसा असणं, आपले सेविंग असणं, आपल्याजवळ असणं हे खूप महत्त्वाचं असतं. काही लोक बराच खर्च करतात, म्हणजे नको इतका खर्च करतात, म्हणजे काही लिहून ठेवत नाहीत, किती खर्च केलो, किती आपला बॅलन्स किती पाहिजे, आपला खर्च किती पाहिजे. ह्या गोष्टी आपण सतत आपलं लिहून अशा गोष्टी ठेवल्या पाहिजेत, प्रत्येक गोष्ट. आता ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो त्यांनी खर्च केला तर काही हरकत नाही तसा, पण बऱ्याच वेळेला आपले सामान्य आपण लोक आहोत, त्यांच्याकडे काही जण असं दिखाव्यासाठी दुसऱ्यांनी हे केले तर मग मला का नको म्हणून अशा दिखाव्यासाठी पैसे खर्च करतात. आणि ऐन वेळेला ज्या वेळेस आपल्याला खरंच गरज असते ना, त्यावेळेस मग आपल्याकडे पैसे नसतात. त्यामुळं पैसा कुठं खर्च केला पाहिजे ह्याचे अगदी काटेकोरपणे पालन आपण केलं पाहिजे. कारण मी पहिल्यापासून ह्या गोष्टी मला माहिती आहेत, म्हणून मला कधी पैशाची कधीच अडचण येत नाही कुठल्याच गोष्टीत, की मी कोणत्या गोष्टीला किती खर्च आणि किती महत्त्व द्यावं. मी असं साड्या, बांगड्या वगैरे, आता ह्या बांगड्या आहेत त्या माझ्या खूप जुन्या आहेत, मी अशा म्हणजे व्यवस्थित अशा ठेवते. कारण बांगड्यासुद्धा आपण बऱ्याच गोष्टी अशा बारीक सारीक घरातल्या अशा असतात की ह्या बांगड्या म्हणा किंवा काही भरपूर अशा गोष्टी असतात की आपण बाहेर गेल्यानंतर नको इतके घेऊन येतो ते, आणि घालणं होत नाही आणि तशाच पडून राहतात. मी अशा म्हणजे बऱ्याच दिवसाच्या ह्या बांगड्या वगैरे आहेत, मी पण अशा साठवून ठेवते आणि व्यवस्थित अशा कागदात गुंडाळून ठेवते, त्यामुळे ते राहतात पण व्यवस्थित. तर काही 4-5 कलर आहेत, हिरव्या, अशा निळ्या कलरच्या बांगड्या, लाल कलरच्या बांगड्या, असे 4-5 कलर आहेत. त्या बांगड्यासुद्धा ते कलर आपण प्रत्येक साडीवरती वगैरे घालू शकतो. अशा डिझाईनच्या बांगड्या ह्या आपण बऱ्याच वेळेला आपण काही बरंच खरेदी करून घेतो, म्हणजे काही गरज नसताना. हे काय अगदी गरजेच्या वस्तूंमध्ये येत नाही. त्यामुळं ह्या गोष्टींना पण आपण जास्त पैसे खर्च करणं माझ्या दृष्टीने तर
काही महत्त्वाचं नाही असं मला वाटतं. मी आता ह्या जुन्या बांगड्या आहेत, मला बऱ्याच अशा बघितल्यानंतर ह्या बांगड्या किंवा काय असं मला कोणीही लोक काय म्हणले तरी मला काही फरक पडत नाहीत की बाबा हां तू तेच ह्या साडींवरती अशा चांगल्या भारी डिझायनर वगैरे. कारण मला माहिती आहे आपल्या मिळकत किती आहे आणि आपण कसा खर्च केला पाहिजे आणि कंट्रोल किती केला पाहिजे खर्चावरती, आणि ह्या गोष्टींचं आपल्याला पहिलं महत्त्वाचं ज्ञान पाहिजे. उगाच नको तिथं पैसा खर्च करून आपल्याला ज्यावेळेस खरंच गरज असते ना त्यावेळेस पैसा नसला ना तुम्ही कोणाच्याही दारात जावं बघा, किती अपमानकारक वाटतं की आपण कधी कोणाला लागल्यावर पैसे आपण मागतो. ते खरंच आपल्या मनाला अगोदरच किती म्हणजे मला स्वतःला खूप लाज वाटते की मी कधी असं कोणाला पैसा म्हणजे मागायची मला वेळ येऊ नये, की मी असं नियोजनबद्ध असं पैशांचं काटेकोरपणे पालन करते. कोण मला काय म्हणतं ना या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही. आपण इतरांच्या कोण काय म्हणतंय, कोण कसं दिसतंय ह्याकडेच जास्त लक्ष देतो. आपलं स्वतःचं काय मत आहे, आपलं पैशांच्या बाबतीत कसं मत असलं पाहिजे किंवा दिखाव्याच्या या गोष्टी काय महत्त्वाच्या नाहीत इतक्या. म्हणजे आपण आहोत कसे, आपण मनाने स्वभावाने कसे आहोत या गोष्टी पण मॅटर करतात. की आपण सुंदर दिसण्यात आपल्या ह्या गोष्टी भर घालतातच, सगळ्या नक्कीच घालतात. पण ह्या आपण जर छान बोललो वगैरे, आपण एखाद्याशी छान हसून खेळून बोललो तर ह्या गोष्टींकडे म्हणजे आपल्या बांगड्या टिकल्या ह्या गळ्यातल्या कानातल्या असं कोणाचं लक्ष जात नाही. आपण जे बोलतो त्याचं प्रेझेंटेशन आपण कसं आपलं स्वतःचं देतो दुसऱ्यांना, ते पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बाकीच्या गोष्टी माझ्या दृष्टीने तर मला वाटत नाही की फार म्हणजे हा दिखावा केला. काही जण म्हणजे काही लेडीजना असं क्वचित असं म्हणजे बऱ्याच लेडीज असतात की त्यांना असं दिखावा करणं, दुसऱ्याला कमीपणा दाखवणं ह्यामध्ये खूप त्यांना इंटरेस्ट असतो. पण आपण ते कितपत घ्यायचं. दुसऱ्याने असं केलं, तिने चांगली साडी घेतली, अमुक घेतलं तमुक घेतलं म्हणून आपण घेतलंच पाहिजे असं नाही. बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्यांचं अनुकरण करत बसतो आणि आपला लॉस होतो. त्यामुळे आपले हित कशात आहे, आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी, आपल्या महत्त्वाच्या गरजा काय आहेत. प्रत्येकाची पैसे कमावण्याची, पैसे असण्याची प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. आता माझ्याकडे असतील म्हणून दुसऱ्यांच्याकडे असतील असं नाही, पण आपण नियंत्रण केलं पाहिजे पैशांच्या बाबतीत. अतिशय काटेकोरपणे पालन म्हणजे आपण खरं तर बऱ्याच गोष्टी अशा नको त्या घरामध्ये घेऊन येतो. म्हणजे आता बांगड्या असतील, मेकअपचं सामान असेल, काय म्हणजे नको ते नवीन आलं की ते जुनं तसंच पडून राहतं, मग ते वापरत नाही काही नाही, मग म्हणजे वेस्टच पैसे होतात. त्यामुळं अगदी एखादी समजा पावडरची डबा जरी एखादा संपत नाही तोपर्यंत मी दुसरा घेत नाही. म्हणजे 2-2, 3-3 डबे घ्यायचं हे म्हणजे मी फार काटेकोरपणे मला आवडतच नाही त्या गोष्टी. म्हणजे का तर मध्यमवर्गीयांना तर असंच असतं की पैशांची बऱ्याच वेळेला खूप अडचणीच्या वेळेला असं आपल्याला उधार असं कोणी देत नाही. आणि आपण आपली स्वतःची अशी जर काळजी घेतली की बाबा नाही मी कधी कोणाला उधार मागणार नाही आणि मी स्वतः कोणाचे पैसेसुद्धा ठेवणार नाही. कोणी म्हणजे मला कोणाचे घेतलेले असतील पैसे तर मी 99% तर नाहीच असं कधी करत. कारण माझं प्रत्येक गोष्टीत असं पैशाचं 1 ना 1 रुपयाचं नियोजन असतं. त्यामुळे शक्यतो आणि आपल्या घरात आपले कमवते काही व्यक्ती असतील, एकच व्यक्ती असेल आणि त्याच्यावर आपण बरेच जण डिपेंड असतो तर मग खर्च पण आपला नियंत्रण असला पाहिजे. मग कमवत्या 1-2-3 घरामध्ये व्यक्ती असल्या आणि एखाद्या वेळेस असा खर्च केला तर काही हरकत नाही, म्हणजे खर्च करायला हरकत नाही. पण आपल्या घरात आपली परिस्थिती कशी आहे, आपली परिस्थिती बघूनच आपण, आणि इन्कम जर आपलं कमी असेल, आपल्याला खर्चही भरपूर करायचा असेल तर आपण आपलं इन्कम वाढवण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपलं घरातलं म्हणजे एकच व्यक्ती कमवते आणि त्याच्यावरच आपण सगळेजण बसून खातो आहे आणि आपला खर्चही वाढावे म्हणजे सगळ्यांना टेन्शन. आणि ही गोष्ट पैसा असेल की नसेल तर मग खूप टेन्शन येतं. मग या अशा साध्या साध्या गोष्टी आपण बारीक गोष्टींकडे घरामध्ये लक्ष दिलं ना तर खूपच. आता या साड्यासुद्धा आपण कितीतरी आपल्या घरात म्हणजे इतक्या साड्या असतात आपल्याकडे, तरी पण आपल्याला असं वाटतं आपल्याकडे कपडेच नाहीत, आपल्याकडे साड्याच नाहीत, त्याच साड्या. मी ह्या साड्या घालते, परत घालते, त्याच घालते. मला कोणी काही म्हटलं तर काही वाटत नाही. माझ्यामुळे आमच्या नात्यातल्या 2-3 लेडीज अशा आहेत की त्या पुन्हा त्यांनी अशी नवीन, त्यांना मी समजावून सांगितलं की आपण एवढं गरजेचं नाही या गोष्टी काय सतत आपण कपडे बाबा, वर्षातून 1 साडी मला बरोबर वाटते. असं सारखं कुठलं तर फंक्शन आलं, प्रत्येक फंक्शनला नवीन साड्या वगैरे घेणं हे मला माझ्या दृष्टीने तर पटत नाही. कारण हे पूर्णपणे पैशाचं वेस्टेज आहे असं मला वाटतं.
त्यामुळं आपण आहे ते रिपीट केलं तर काय फरक पडतो. आपण अशा कितीदा साड्या वापरलेल्या असतात अशा, म्हणजे दुकानातनं बरंच काय काय सामान आपलं काही दुकानात जाऊन 3-3, 4-4, 5-5 हजाराच्या साड्या घेतो आपण आणि एकदाच घालतो आणि ते तशाच पडून राहतात. बऱ्याच वेळेला असं होतं. मग हे असं काय उपयोगाचं आहे, म्हणजे आपण पैसा वेस्ट घालवू नये ह्या साड्यांमध्ये. म्हणजे मी माझ्यामध्ये बदल न करता माझ्याबरोबरच्या मैत्रिणींच्यामध्ये हे बदल केले की बाबा त्या रिपीट साड्या वापरू लागल्या. मी त्यांना समजावून सांगितलं, तेव्हा त्यांना माझं म्हणणं पटलं की नाही, तू बोलतेस ते बरोबरच आहे. कारण ह्या भरपूर आपल्याकडे कितीतरी आपल्या सगळ्या कलरच्या साड्या आपल्याकडे असतात. मग काय हरकत आहे, आपण एका फंक्शनला 2 फंक्शनला असं बदलून साड्या घातल्या तर आपले पैसे